Hello friends, welcome to channel Educational BRK. Let us begin. तर आज आपण केप्लर्स लॉ विषयी माहिती पाहणार आहोत. In the earlier lesson we have studied about the circular motion and centripetal force. Now the Kepler's law. Kepler was a great scientist, and in the 16th century, only by observing with naked eyes, he established 3 laws. आता कोणते 3 लॉ त्याने एस्टॅब्लिश केले बा? तर ते 3 लॉज आपल्याला पाहायचे आहेत. फक्त ऑब्झर्वेशनने आणि जो काही त्यावेळेस डेटा अवेलेबल होता त्या डेटाचा वापर करून त्याने सांगितलं की प्लॅनेट जे आहेत ते सर्टन लॉ फॉलो करतात. काही विशिष्ट लॉ ते फॉलो करतात. ज्यावेळेस ते रिव्हॉल्व करतात, एका ऑर्बिटमध्ये फिरतात, ते त्यावेळेस सनच्या भोवती फिरत असताना त्यावेळेस ते सर्टन लॉ फॉलो करतात. हे फक्त ऑब्झर्वेशनने त्याने सांगितलं बा. तर त्यासाठी पहिले तर इलिप्टिक आपल्याला डिझाईन पाहता येईल पा, जी आपल्याला 1.3 अँड इलिप्स कसं असते ते दिलेलं आहे पा. तर पहिला जो लॉ आहे तो आहे केप्लर्स फर्स्ट लॉ. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. सरळ पहिला लॉ काय फॉलो करतो? प्रत्येक प्लॅनेट काय फॉलो करते? तर त्याचं जे ऑर्बिट असते, फिरण्याची जी कक्षा असते ती कशी असते? तर इट इज द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स, म्हणजे इलिप्टिकल साईडमध्ये असते बा तो, नॉट अ सर्क्युलर पाथ नसते, ते इलिप्स. त्यावेळेस सन जो असतो एका फोकायवर असतो. साधा आहे पहिला लॉ. सेकंड लॉ जो आहे तो आहे द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. हे जे लाईन आहे जॉईनिंग, हा प्लॅनेट आहे DC, हा एक प्लॅनेट आहे. त्याच्यापासून ज्या लाईन जॉईनिंग करतात सनला, त्या स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. प्रत्येक वेळा ते स्लिप होत असताना, चेंज त्यांची पोझिशन होत असताना इक्वल एरिया कव्हर करतात ते इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. दॅट मीन्स एरिया ऑफ दिस इज इक्वल टू दिस इज इक्वल टू दिस. सिंपल आहे. थर्ड वॉज द इम्पॉर्टंट थर्ड लॉ, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. फिरण्याचा जो कालावधी आहे त्याचा जर स्क्वेअर केला तो असतो, काय असतो तो? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. ह्या फिरण्याचा जो जर तुम्ही स्क्वेअर केला त्याला T म्हणायचं. T स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तो, म्हणजे एक रिलेशन असतं त्याचं. तर हे जे मीन डिस्टन्स असते प्लॅनेट सनपासून, त्याचा क्यूब जर केला दॅट मीन्स रिव्हॉल्युशन Tने आणि रेडियस डिस्टन्स जर आपण R ने घेतलं, T स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R क्यूब. एक त्याने रिलेशन तिथे एस्टॅब्लिश केलं पा. बट ही हॅड नो एक्सप्लेनेशन वाय द प्लॅनेट्स फॉलोज दिस टाईप्स ऑफ रूल. त्याला माहीत नव्हतं. बट धिस हेल्प व्हेरी मच टू द फॉर्म्युलेशन ऑफ न्यूटनने जी थेरी एस्टॅब्लिश केली होती, थेरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी, ती एस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा त्याचा लॉ एस्टॅब्लिश करण्यासाठी त्याला केप्लर्स लॉ हेल्पफुल ठरले. की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. साधं. आणि मग ते किती फोर्सनं अट्रॅक्ट करतात हे त्याला सांगण्यामध्ये केप्लरचे लॉ काय झाले? हेल्पफुल झाले पा. आणि तो जो त्याने लॉ एस्टॅब्लिश केला त्यालाच म्हणतात
न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स. काय होता तो लॉ? किती फोर्स अप्लाय होत होतं कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये? तर एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डेफिनेट फोर्स and this force is directly proportional to the product of the masses of the object and inversely proportional to the square of the distances between them. कसं काढायचं ते फोर्स? तर ते फोर्स काढताना त्या दोन मासेसचे प्रॉडक्ट घ्यायचे, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल घ्यायचे फोर्सला, म्हणजे न्यूमरेटरमध्ये, आणि इन्व्हर्सली डिस्टन्स स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल घ्यायचे बा. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स करायचा त्याचं काय यायचं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मीन्स द व्हॅल्यू आर इन द डिनॉमिनेटर. कुठे असते ती व्हॅल्यू? डिनॉमिनेटरमध्ये. तर हा लॉ त्यांनी त्यावेळेस काय केला? एस्टॅब्लिश केला बा. या लॉने आपल्याला दोन ऑब्जेक्टमध्ये किती फोर्स आहे ते सांगता येऊ शकते, आणि हा लॉ एस्टॅब्लिश करण्यासाठी केप्लर्स लॉ त्याला काय झाले? हेल्पफुल ठरले. वी कॅन ऑल्सो राईट एफ इक्वल टू जी m1 इंटू m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. हे मॅथमॅटिकली एक्सप्रेशन आहे पा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं. आपण अशा पद्धतीने हे रिप्रेझेंट करू शकतो अकॉर्डिंग टू द लॉ. इथे दिसते तुम्हाला दोन ऑब्जेक्ट आहेत पा m1 आणि m2. त्याच्या ज्या फोर्सची जी डायरेक्शन असते ती ऑलवेज अलॉंग द जॉईनिंग द सेंटर ऑफ द टू बॉडीज. कशी असते? त्या सेंटर ऑफ द टू बॉडीजला जॉईनिंग करणारी जी डायरेक्शन असते त्याने ते फोर्स असतात. आणि डिस्टन्स जे असते हे दोन बॉडीमधलं डिस्टन्स असते. जर काय स्पेरिकल शेप असेल तर. जर इरेग्युलर शेपच्या बॉडी जर असतील तर मात्र त्यावेळेस सुद्धा ती फोर्सची जी डायरेक्शन असते ती डायरेक्शन असते अलॉंग द लाईन जॉईनिंग देअर सेंटर ऑफ मासेस. अशी लाईन की ज्यांचे सेंटर ऑफ मासेस काय करते? जॉईन करते. आणि डिस्टन्स जो घेतात तो सुद्धा त्यांच्या सेंटर ऑफ मासेसच्या मधातला डिस्टन्स घेतात पा डी. या पद्धतीने कोणत्याही दोन ऑब्जेक्टमधलं आपल्याला काय काढता येईल? तर त्यांचं किती फोर्स एकमेकावर त्यांनी अट्रॅक्ट केलेला आहे तो आपल्याला काढता येऊ शकते बा. आता जर आपण मासेसला डबल केलं तर काय होईल पा? जर मासेस डबल केले ह्या अकॉर्डिंग टू धिस लॉ, मासेस जर डबल केले तर इफ वी डबल द मासेस फोर्स काय? फोर्स गेट डबल. मास डबल केलं तर फोर्स डबल होईल कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बट ॲट द सेम टाइम डिस्टन्स जर डबल केलं तर डी चा स्क्वेअर मीन्स 2 चा स्क्वेअर मीन्स 4. म्हणजे आपल्याला 4 डिजिटने आता जास्त डिवाइड करायला लागेल त्याच क्वांटिटीला, म्हणजे ती कमी होऊन जाईल बा. 1/4 ने कमी होते बा. म्हणजे जर मास वाढलं तर अट्रॅक्शन फोर्स वाढत हो, आणि जर डिस्टन्स जर वाढत असेल तर मात्र अट्रॅक्शन फोर्स काय होते? कमी होते, असं सांगता येते बा. त्यानंतर व्हॉट इज जी? जी इज द ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात त्याला. आता त्याची व्हॅल्यू जी असते ती त्या फोर्स बरोबर असते बा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बरोबर असते. जर म्हणजे एफ अँड जी इक्वल असू शकते इफ जर दोन्ही बॉडीचे मासेस आपण युनिट मासेस घेतले. m1 इक्वल टू 1, m2 याला युनिट मास युनिट, अँड डिस्टन्स सुद्धा युनिट घेतला, देन एफ इक्वल टू जी. म्हणजे एफची जी व्हॅल्यू असते, जीची जी व्हॅल्यू असते ती एफ बरोबर असते बा. अँड व्हॅल्यू ऑफ जी कॅन बी टेकन ॲज अ 6.673 into 10⁻⁻11 Newton meter square per kilogram square. This is the unit.
and value of G can be taken as 6.673 into 10 raised to power minus 11 Newton meter square per kilogram square.